आज टोटली परत एकदा सगळ्या मिनिस्टरांना बरोबर मिटींग आशिल्ली जेणे करून गोंयांतलो पुरो जो हायकोर्टाचो जो इशू हेज्या खातीर जाला सांगता आसतना एक 2-3 गजाली सांगतलो हॅन्स फोर्थ कोणाकूच इल्लिगल कितेंच करपाक मेळपाचें ना त्या खातीर बुद्ध कलेक्टर वील एक्ट तांच्यांनी आपले नंबर आनी एक्टिवेट केला जेणे करून हायकोर्टाचे अशें डिसिजन परत जावचें ना आनी दुसरी गजाल जी आसा पयली म्हणजे गव्हर्मेंट इरेग्युलर आसलेले रेग्युलर करपाच्या विचारधीन आसा ताच्या खातीर मागीर ते कम्युनल आसतले किंवा आपले ओन प्रॉपर्टीज आसतले असे वेरियस इश्यूज आसा ओके ते करपा खातीर आमी नवीन ऑर्डिनन्स म्हण किंवा बिल हाडपाचो सरकाराचो विचार आसा बट ताज्या पयलीं आमी हायकोर्टाक कितें कम्प्लाय करपाक जाय पळय ते हायकोर्टाक कम्प्लाय करतले त्या हायकोर्टाक आमी सामकें जे इल्लिगल आसा ताजेर एक्शन आमी घेवपाक सरकार तयार आसा सो दॅट तेजेर एक्शन कितें आसा ती जातली पण इरेग्युलर आसा पळय ते रेग्युलर करपा खातीर सरकाराचो प्रयत्न आणि रोड साइड एन्क्रोचमेंट आसा ते रोड सायड एन्क्रोचमेंट एक्वायर्ड रोडान आहा पळय त्यो एन्क्रोचमेंट करपाक मेळच्यो ना आनी एक्वायर्ड रोडाच्या प्रॉपर्टीज जर आसत जाल्यार लोकांनी ते स्वताहून काडचे माझे म्हणणे ऑफिसरांक कितें एडवायस दिलेले आहा? ऑफिसरांक एडवायस सांगला की रोड सायड एन्क्रोच आमच्या प्रॉपर्टी जर एन्क्रोच केला जाल्यार ते काडावं एक्वायर्ड रोडाचेर करून मेळचेच ना गव्हर्मेंट एक्वायर्ड रोड आसत जाल्यार ना मेळचे इकॉनॉमिक सर्वे रिपोर्ट तुमचो कितें एरर आहा? बारीकशी आशिल्ली करेक्शन